नमस्कार. आज तुमच्यासाठी रोजच्या वापरातील खूपच महत्त्वाच्या अशा टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेली आहे. तुम्हाला त्या नक्कीच उपयोगी पडतील. तर सगळ्यात पहिली टिप आहे, आपल्याकडे असे कप घरात असतातच, तर त्याचा उपयोग करून आज आपण एक नवीन युक्ती काढणार आहोत. तर आपल्याकडे सुरी असते आणि सुरीला कधी-कधी धार नसते. तर सुरीची धार काढायला आपल्याला वेळ नसतो आणि कधी-कधी धारवालासुद्धा आपल्याला लगेच मिळत नाही. तर याची धार कशी काढायची? तर यासाठी हा चिनी मातीचा मी कप घेतलेला आहे, जो सगळ्यांकडे घरात सर्रास नेहमीच उपलब्ध असतो. तर याच्या मदतीने आपण या सुरीची आज धार काढणार आहे. तर या कपाची मागची बाजू आहे त्याला अशा पद्धतीने सुरी लावायची आहे आणि अशा पद्धतीने धार काढायची आहे. तर हे बघा अशा पद्धतीने सुरी धरून याला 5 ते 6 वेळा अशा प्रकारे मागच्या बाजूला कपाला अशा प्रकारे धार काढायची आहे. अगदी सहज अशी धार ही आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने काढू शकतो. बाहेर जाऊन जर तुम्हाला धार काढायला वेळ नसेल तर अशा प्रकारे तुम्ही धार काढून घरी त्याचा उपयोग कांदा, भाज्या कापण्यासाठी करू शकता. तर तुम्ही पाहू शकता मी एक कांदा तुम्हाला कापून दाखवते. या सुरीला अजिबात धार नव्हती आणि अशा प्रकारे मी घरी धार केल्यामुळे हा कांदा बघा सहजच कापला जातोय, म्हणजे याला धार चांगली झालेली आहे. तर यापुढे तुम्हाला धार काढण्यासाठी बाहेर जायची गरज नाही. अशा प्रकारे तुम्ही या सुरीला धार घरच्या घरीच काढू शकता. टिप कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा. आता पाहूया दुसरी टिप. तर बटाट्याची भाजी आपण कधी ना कधी करतच असतो घरामध्ये. तर बटाटे बॉईल केल्यानंतर याची झटपट आपल्याला सालं काढता येत नाही. कारण बटाटे गरम असल्यामुळे आपल्याला हाताला चटके लागतात. तर याची सालं कशी काढायची? तर बटाटे उकडून घेतल्यानंतर याचे अशा प्रकारे 2 भाग करून घ्यायचे आहेत. तर सुरीने मी 2 भाग करून घेतलेले आहेत. त्यानंतर अशा प्रकारची तुमच्याकडे जर जाळी असेल तर ती जाळी घ्यायची आहे. तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने बटाटे मी मॅश करून दाखवणार आहे आणि हाताला चटकासुद्धा लागणार नाही. तर अशा प्रकारे हा बटाटा घ्यायचा आहे आणि त्याच्यावर ठेवून अशा हलक्याच हाताने प्रेस करायचा आहे. तुम्ही पाहू शकता एकदम बटाटा मॅश झटपट झालेला आहे आणि सालसुद्धा एकदम वरच राहिलेली आहे. तर सगळे बटाटे अशा पद्धतीने अगदी मिनिटामध्येच तुम्ही मॅश करून घेऊ शकता. या मॅश केलेल्या बटाट्याचे तुम्ही परोठे बनवू शकता. अगदी झटपट हे मॅश होतात. तुम्हाला मॅशरची गरजसुद्धा लागणार नाही. तर अगदी मिनिटातच मी तुम्हाला बटाटे मॅश करून दाखवलेले आहे. तुम्ही बटाटे पॅटीससाठी किंवा परोठ्यासाठी एकदम झटपट तयार करू शकतात. तर तुम्ही हे नंतर चमच्याने अशा पद्धतीने सगळे काढून घ्या. तर तुम्ही पाहू शकता किती आपण झटपट हे बटाटे मॅश केले आहे. हाताला चटकासुद्धा लागणार नाही आणि एकदम नरम आणि सॉफ्ट आपल्याला हे बटाटे किसलेले मिळालेले आहे. तुम्हाला इथे किसणीची गरजसुद्धा नाही. तर ही टिप कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक नक्की करा आणि शेअरसुद्धा करा. आता पाहूया तिसरी टिप. तर तिसरी टिप अशी आहे की हे पीठ मी घेतलेलं आहे आणि आपल्याला चपात्या करायच्याच असतात. तर काय होतं प्रत्येक वेळेला तवा तापून आपल्याला याचे गोळे करावे लागतात. तर असं न करता पीठ मळून झाल्यावर आपण ह्याच्या आधीच गोळे करून घ्यायचे आहे. जर तुम्ही याच्या आधीच गोळे करून घेतले तर तवा तापल्यावर पटापट आपल्याला चपात्या करता येतात. म्हणजे जास्त वेळ लागत नाही आणि झटपट आपल्याला चपात्या करता येतात. शिवाय आपला गॅससुद्धा वाचतो आणि चपात्या करायला जास्त वेळ पण लागत नाही. तर अशा प्रकारे चपाती करण्याअगोदर तुम्ही गोळे करून ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही झटपट चपात्या करा. म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि गॅससुद्धा वाचेल. तर ही टिप कशी वाटली कमेंट करून मला सांगायला विसरू नका. तर आता पाहूया चौथी टिप. तर आपण तेलाचे पॅकेट्स असे मागवतच असतो. तुम्ही कोणत्याही प्रकारचं तेल मागवा, याचे पॉलिथिन यापुढे फेकू नका. याचा एक भन्नाट उपयोग तुम्हाला मी दाखवणार आहे. आता या पॉलिथिनचे तिन्ही बाजूनी आपण याचे काठ कापून घेणार आहे, म्हणजे याचे कडा कापून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने कैचीने तिन्ही बाजूनी हे साईडचे कडा कापून घ्यायचे आहेत. त्यानंतर ही पॉलिथिन अशा प्रकारे ओपन करायची आहे. तुम्ही पाहू शकता यावर तेल किती आहे. एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे. तुम्हाला एक भन्नाट ट्रिक दाखवणार आहे चपात्या करायची. यापुढे तुम्हाला पोलपाट किंवा लाटण्याची अजिबात गरज लागणार नाही आणि झटपट अशा प्रकारे तुम्ही चपात्या बनवू शकता. आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे, मध्यभागी ठेवायचा आहे. यानंतर ही पॉलिथिन एका प्लेटवर मी ठेवलेली आहे. त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे एक प्लेट घ्यायची आहे आणि ही प्लेट यावर ठेवायची आहे. आणि आता तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता मी तुम्हाला आता पोळी लाटून दाखवणार आहे. तर यावर एक प्रेशर द्यायचं आहे जोरात. तर हे बघा अशा पद्धतीने यावर प्रेशर दिल्यामुळे ही पोळी लाटली जाते. तुम्ही पुऱ्या चपात्या अशा प्रकारे बनवू शकता. तर हे बघा व्हिडिओ स्किप न करता मी तुम्हाला दाखवलेली आहे. किती गोल आकारात एकदम छान अशी पुरी आपली किंवा पोळी लाटली गेलेली आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही मोठ्या चपात्या किंवा पोळ्यासुद्धा बनवू शकतात. हे बघा किती छान अगदी लाटली गेलेली आहे.
तर अशाच प्रकारे तुम्ही पोळ्या किंवा चपात्या बनवू शकतात, पुऱ्या बनवू शकता। तर हे बघा अजून तुम्हाला मी थोडी मोठी बनवून दाखवते। तर ही प्लेट घ्यायची आणि थोडं अजून प्रेस करायचं आहे। जेवढं प्रेस कराल तेवढी मोठी ही पुरी किंवा पोळी तयार होते। तर तुम्ही पाहू शकता याला तेल लावलेलं असल्यामुळे ही किती झटपट तयार होते। हे बघा अजून थोडा मोठा आकार आलेला आहे। तर अशा पद्धतीने या ट्रिकचा तुम्ही वापर करून चपात्या किंवा पोळ्या बनवू शकतात। अजिबात तुम्हाला पोलपाट किंवा लाटण्याची गरज नाही। ज्यांना लाटायला येत नाही, जे बिगिनर आहे त्यांनी या ट्रिकचा वापर करून अशा पद्धतीने चपात्या बनवल्या किंवा पुऱ्या बनवल्या तर त्यांना काहीच त्रास होणार नाही। अगदी सहजपणे त्या बनवू शकतात। तर या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून सांगायला विसरू नका। आवडल्या तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।